नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती। तर आज मी आलो आहे पुण्याला। तर पुण्याला मी आज खास याच्यासाठी आलेलो आहे की माझे जे फोटोग्राफी क्षेत्रातले मेंटॉर्स आहे, माझे इन्स्पिरेशनल सचिन बोर सर, मी त्यांच्या स्टुडिओला जाणार आहे आज। पर्टिक्युलर त्यांच्या इथं व्हिजिट देऊन काही नवीन गोष्टी जे शिकता येईल यावेळेस त्यांच्याशी डिस्कशन करेन। खूप काही गोष्टी त्यांना भेटल्या ते मला खूप एनर्जेटिक फील होता। मग त्याच्यामुळं मी महिन्यातून 2 महिन्यातून त्यांच्या इथं नक्की येतो। स्टुडंट्स राहतात, त्यांच्यासोबत चर्चा करून खूप काही गोष्टी नवीन शिकायला भेटतात आणि तुम्ही आनंद घेत राहा आपल्या प्रवासाचा। चला तर मग भेटूयात द किड्स फोटो स्टुडिओला। ही हॉटेल खूप फेवरेट आहे माझं की या ठिकाणी मी आधी आलेलो आहे, खूप चांगला टाईम स्पेंड केलेला आहे। आपण लोकेशन जाऊ, इथे 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 कॅफे पीटर ओके दिसलं तुम्हाला? इथेच थांबू। येस येस, लॉक करू डन। सगळ्यात आधी मी तुम्हाला स्टुडिओसोबत दाखवतो बाहेरून की कसं दिसतंय। तर हा आहे सरांचा ॲक्च्युली सरांचे 3 ब्रँड्स आहे। एक द किड्स फोटो स्टुडिओ जे की त्यांची वाईफ मॅडम सांभाळतात, प्रियदर्शनी मॅम, आणि त्याच्यानंतर सरांचं द विवाह फोटो स्टुडिओ, आणि त्यांची एक अकॅडमी पण आहे द फोटो RTO नावानं, फोटो RTO इन्स्टिट्यूट नाव। ॲक्च्युली मी त्यांचा एक स्टुडंट आहे त्याच्यामुळे, आणि ॲक्च्युली आमचा क्लास होता तर मी इथेच असायचो आणि मला खूप एनर्जेटिक फील होत आहे। हां, खूप म्हणजे खूप। ते फर्स्ट फ्लोअरला एक्साइटमेंट। द किड्स फोटो RTO। मी आलो स्टुडिओला, तुम्हाला स्टुडिओचा एक ओव्हरव्ह्यू नक्की शेअर करा एक सिनेमॅटिक लुकमध्ये। रेकॉर्ड करतोय सगळ्या साऱ्या गोष्टी की मला नेहमी लक्षात राहायला पाहिजे। मला असं वाटत होतं मी क्लासेसला आलो तेव्हापासूनच सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या पाहिजे। आता सगळ्या गोष्टी मला रिकॅप झाल्या असत्या। राईट राईट। 1 hour later. झाले सरांना भेटून। ॲक्च्युली मी खूप खुश आहे की काही गोष्टींचं मी सोल्युशन घ्यायला आलो होतो सरांकडे आणि त्यांनी व्यवस्थित सगळं मला गाईड केलं
माझ्या बिझनेसबद्दल असेल किंवा सगळं स्टुडिओ वगैरे जे पण मी काही गोष्टी करत राहतो मी सरांना विचारून सगळ्या गोष्टी पुढे इम्प्लिमेंट करत असतो. तर त्या गोष्टींचा चांगला मला एक्सपिरियन्स भेटला. ज्या गोष्टी मला विचारायच्या होत्या सरांना मला प्रॉपर त्यांनी गायडन्स केलं सगळ्या गोष्टींचा. आता आजचा तर सरांना भेटून आजचं पूर्ण व्यवस्थित झालं जे मला पाहिजे होतं ते. आता इथून मी जाणार हिंजेवाडीला कल्पेशच्या इथे, कारण की मी कल्पेशच्या इथे थांबलो म्हणून बाईक घेऊन अजून एक पुढच्या लोकेशनला जाणार आहे. तर त्या पुढच्या लोकेशनसाठी वेट करा, सरप्रायझिंग आहे. हे वैष्णवी स्नॅक्स या ठिकाणी मी नाश्ता वगैरे किंवा जेवण करायला क्लासवरून सुट्टी झाली. सरांच्या अकॅडमीवरून मी आलेलो जर आणि पोहोचलो. आता आपण कल्पेशच्या रूमच्या इथे मी जायला आता जस्ट फ्रेश वगैरे होईल, थोडा वेळ फोन चार्ज करेल आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे पुढच्या लोकेशनला. तर त्यासाठी तुम्ही एक जेवण पण थोडंसं बाकी आहे, जेवण वगैरे करून भूक लागली आणि उन्हामुळे अजून घडी पाण्याचे ताण लागते खूप. लोक आता काहीतरी रूमला गेलं थोडंसं पील वगैरे काही आणि मग फ्रेश होऊन जाऊ. हो फायनली आले आपण कामशेतला. येस ब्रादा. पेंडू सरांच्या इथे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तुम्हाला बोललेलो एक प्लेस दाखवणार, ती प्लेस मी आता दाखवेल सिनेमॅटिक मोडमध्ये. Tomorrow. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज माझं काम शेतचं आहे, कारण की मी कालच सायंकाळी आलो. काल आल्यानंतर खूप थकलेलो होतो म्हणून जेवण वगैरे करून डायरेक्ट झोपलो. तर आत्ता सगळ्यात पहिले मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो आणि त्याच्यानंतर थोडीशी चहा घेऊ. चहा घेतल्यानंतर काही व्ह्यू शेअर करेल मी. शेअर एक नंबर शेअर, प्रॉपर व्ह्यू आहे. मग आंघोळ केलं नाही मी, सकाळचे वाजले 9 साडेनऊ तरी पण बरोबर तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. 1 2 3 स्टार्ट. सगळ्यात आधी चहा घेऊ. चहा, छोटासा चहा. चहा मी थोडासाच घेतला आहे, कारण की आता चहा प्यायची इच्छा नाही, आता भूक लागली मला. इकडचा ना वेदर खूप छान आहे इकडचं. शॉर्ट्स एकदम भारी भेटतात. आणि या लोकेशनला मी ऑलरेडी तीन एक वर्ष अगोदर मी येऊन गेलेलो आहे. ॲक्च्युली मी एक फॉरेनरचा जेव्हा प्रोजेक्ट घेतलेला होता तर त्यावेळेस मी माझ्या मित्रांसोबत इथं आलेलो आणि त्यानंतर या लोकेशनला एक्सप्लोअर केलेलं. इकडची लोकं, त्यांचं बोलणं आणि इकडं ना खूप शांतता आहे. म्हणजे ना असं इथे आल्यानंतर मी माझ्या कामाच्या गोष्टी खूप साऱ्यापैकी विसरून जातो. म्हणजे इथे आल्यावरती नवीन गोष्टी करण्याचा इच्छा होते, मोटिवेट होतो या गोष्टींशी. आणि मला ही जागा त्याच्यासाठीच खास आवडते. मी इथं आल्यावरती ना भरपूर साऱ्या गोष्टी माझ्या बिझनेस रिलेटेड किंवा पर्सनल लाईफ रिलेटेड मी त्या गोष्टींचा शॉर्टलिस्ट होऊन पुढच्या गोष्टींवरती डिसिजन घेऊ शकतो. ही प्लेस अशी माझ्यासाठी. चहा पिताना मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लोअर करून देतो आहे इकडचा एरिया आणि त्याच्यासोबत थोड्याफार गप्पा करू. सगळ्यात पहिले आता जो आवाज येतो ना शांततेनं ऐका इथे. हा का घेता येत आहे. कामात बिझी हा इथे शक्य नाही. हे बार्बिक्यू आहे सॅटर्डे संडेला, नॉनव्हेज करतात. ॲक्च्युली इकडं यांचं पॅराग्लायडिंगचं आहे ना या लोकेशनला. तर जेव्हा स्टुडंट्स येतात ना तर इथून ते शिकवतात पॅराग्लायडिंग रिलेटेड जे फ्लाय वगैरे करतात ना. तर क्लासेसच्या वेळेस त्यांना सांगितलं जातं. ही लोकेशन ती आहे. त्याच्यानंतर इकडे ना अजून काही डेकोरेशन केलेलं आहे. हा जो पार्ट आहे हा सगळ्यात बेस्ट आहे. जर पावसाळ्यात वगैरे जर इथे आले ना तर इकडचा व्ह्यू समोरचा खूपच क्लास दिसतो. की मी आता पहिले एक दाखवतो. आणि ना ॲक्च्युली इथे एकदमच जवळ लोकेशन आहे ती जी समोरची, की तिथे खाली जाता पण येतं. आणि तिथे इतके मासे आहेत ना की बघूनच मजा होऊन जाते डायरेक्ट. असं वाटतं यार काय पाय वगैरे टाकू पकडू. आणि ही लोकेशन इथून बघा समोरची. ॲक्च्युली इथं पूर्ण ग्रीनरी ना तर बघताना मनातूनच खूप असं प्रसन्न वाटतं. हा म्हणजे
आपण जेव्हा स्वतःसोबत टाईम स्पेंड करतो तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपल्या लाईफ रिलेटेड की आपण स्वतःबद्दल काय विचार करतो किंवा आत्ता काय करतो, आता जे करतो ते बरोबर आहे का, आपण आपल्या ध्येयाकडे बरोबर जातो आहे का, त्या रिलेटेड. आणि मला वैयक्तिक या गोष्टी फील होतात म्हणून मी या ठिकाणी येतो. अजून थोडंसं खाली एक्सप्लोअर करू. मी एक गुफा दाखवतो. गुफा इन द सेन्स एकदम क्लास आहे. अरे बघा, पावसाळ्यात इथून जेव्हा पाणी येतं ना बारीक बारीक, एकदमच छान दिसतं. ही लाईट बघा किती भारी येते इथून. कुठे गेली रे लाईट? हां, हे मकडीचं झाड दिसतं इथे. इथून व्ह्यू बघा. आता हा व्ह्यू बघा इथून समोर. कलर्स बघा, कलर्स, पाण्याचा कलर आणि हे इकडची मंडळी. हा खालून व्ह्यू असा दिसतो इथून. पण इथून ड्रोन शॉट एकदम क्लास येतो. ड्रोन शॉट असं लांबून जर पाहिलं तर पूर्ण ग्रीनरी येते, पूर्ण प्रॉपर ग्रीनरी येते त्याच्यामध्ये. अजून खाली जाऊयात आपण. माझी चहा लवकरच संपून जाईल, पण मला चहा संपवायची नाही. पूर्ण प्रॉपर माझ्या. आता तुम्हाला जेवढं दिसतंय की नाही दिसतंय, पण मी माझ्याकडून पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करेन की ही जागा आहे कशी. याचा जो बॅकग्राऊंडचा जो ॲम्बियन्स ऑडिओ येतो ना, तर त्याला पण थोडंसं ऑब्झर्वेशन करा. माझी चहा संपली आहे, तर आपण वरती जाऊयात. सगळ्यात आधी मी वरती जातो माझी चहा संपली म्हणून, आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन परत येऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडचे फोटोज वगैरे काय शेअर करता येईल ते शेअर करतो. ही लोकेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा नक्की, कारण की ही कमेंट मी जे ओनर आहेत संजय पेंडुलकर सर, तर मी त्यांना तो नक्की शेअर करेल फीडबॅक. बोलून बोलून थकलं वाटतं मी. आणि इथे ना सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. जर आपण पाहतो तर ही मटकी, आणि त्याच्यानंतर हे जे ग्लास आहे तांब्याचे, तर याच्यापासून आपल्याला आयर्न भेटते. तर त्याच्यामुळे इथे जे पण काही गोष्टी बनवल्यात त्यांनी, ते सगळ्या प्रॉपर. जसं की ॲक्च्युली ही पेंटिंग बघा, या पेंटिंगला तुम्ही थोडा वेळा ऑब्झर्व करू शकता स्टॉप करून की तुम्हाला काय दिसतं त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले मी आता आंघोळ करतो, कारण की फ्रेश झालो नाही मी. आंघोळ करून माझे कामं आहेत ती करेल, आणि त्याच्यानंतर मग भेटू. पेन भाऊ कैसे हो? तर माझी आंघोळ झाली. आता मला काही एक वर्क बाकी आहे. तर ॲक्च्युली मी माझा लॅपटॉप सोबतच कॅरी केलेला आहे. मस्त दिसते आली तुम्ही पण. तर मी आता लॅपटॉप घेऊन खाली जाईल, खाली बसेल, आणि त्याच्यानंतर मग आपण वर्क स्टार्ट करू. आणि तुम्ही वर्किंगचा एक टाईम लॅप्स एन्जॉय करा. फ्लूट वाजवणार आहे. हे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. फायनली माझं वर्क झालं आहे. चला आता मी माझं, तुम्ही जर म्हणणार की असं मी लॅपटॉप का धरून ठेवतो, त्याच्या मागचं आहे की ॲक्च्युली विंडोजचं अपडेटची प्रोसेस चालू आहे ना, तर मग ते बंद झाल्याशिवाय, ते कम्प्लीट झाल्याशिवाय मी नाही ठेवू शकत. आता रूममध्ये जाऊ आणि आराम करू आणि जेवणाची वाट बघू. भेटूया जेवणाच्या वेळेस. 2 hours later. आता जेवणासाठी फोन आला नाही. जेवण करायला चाललो आहे मी.
जेवण एकदम मस्त आहे यार, इकडचं टेस्ट एकदम क्लास. आता बघूया की आता जेवणाला काय आहे. सरांनी बोलवलंय, सर काहीतरी म्हणताय. काय बोलत होते सर नंतर? अरे वा, अरे आम्ही जेवणासाठी थांबलेलो. काय बोलत होते नंतर? जेवून घेतो आम्ही. जेवण जेव्हा असं लेट होईल तळणीला किती वेळ होईल त्यावेळेला तळणी चालू आहे त्यांची. कसलं म्हणजे काय बनवतात? कोण बोललं? मटन बनवता असं? नाही नाही, आता दुपारसाठी आम्ही आता लाईट घेऊन घेतो ना. केदार बोला क्षमा क्षेत्र पोहोचलो. झालं सर सांगत होते मटनची भाजी रेडी होती, तुम्ही थोडंसं लेट जेवण करा. एक सर आले ॲक्च्युली ते PV फ्लाय करतायत. ये and rotate the headband adjustment knob. माहित जरा कुठे लागलाय पण एक लागलं ना, मी वास येतो. हे बघा कोणी बनवलंय सर हे? तुम्ही बनवलंय? आधी कधी बनवलं ते? हे जरा त्याला हे दे बाईट त्याचा तू करणं व्हिडिओ बनवतो. हे सरांनी सूप दिलंय टेस्ट करण्यासाठी मटन. मी आता पहिले टेस्ट करतो. Function limited. Connect goggle to mobile phone and access devices and DJ. मस्त आहे, स्पायसी. स्पायसी. क्या बात आहे, फुल मसाला. नाही बोल, ते ड्रोन सरांचंच आहे ना. एकदा बोला ना सर परत. केदार एक बिअर पी, आता तुझा ड्रोन असा सॅटा सॅट उडेल. ए फनीने फिरवू का असा पंखे? ट्रेन मधले पंखे. व्ह्यू दाखवतो. पहिला वर खाली बघतोय होय. एक दोन चमचे तूप टाकलं फक्त. तूप पण हे घेते का त्याच्यामध्ये हे नाही आहे. रेकॉर्ड नाही सरांनी बनवलेली भाजी आज टेस्ट करणार आहे. आणि आता तुम्ही एन्जॉय करा एक सुंदर टाइम लॅब सगळ्यांसोबत. फायनली झालंय माझं जेवण. आता सगळ्यात पहिले हात धुयात आणि मग FPVचा चेक करू. FPVचा रिझल्ट शूट वगैरे काही इन्सिडेंट नको व्हायला पाहिजे. मजा येते इथे नवीन नवीन गोष्टी करायला आणि शांतता आहे ना. फिर से टेक ऑफ होने वाला है. क्षमा तुला केस सुकवायला मस्त आहे घरामध्ये. मी केस धुतले ना. एक जेवलं दे ना ऑर्डर. ए था 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 था. थांब. चष्मा काढ ना. हा बघ गाव गेला त्याने भाईभाऊ नाही घेतल्यावर. काय दिसतंय रे? चिमणी फिरते बरे जेवण. भारी दिसतो. थांब तो जवळ आलाय. थांब जरा कधी थांबला बघू दे. हे भेंडी तू फिरवतोय त्यातनं. चष्मा काढ पहिला म्हणून थांब बोललो. टेन्शन मध्ये थांब हलू नको. जातोय मागे फिरवतोय ना त्याला. ते थोडं इकडे घेणार रे हवा. घाम येतोय सर. हो मग आहे ना अजून 60% बॅटरी. तेच बघत होतो आल्यावर फिरतो. हा 7% आहे. नाही रे 70. 72. अगं पुढचा आकडा वाचूनच दिला नाहीस तू. 7.2 आहे. 7.2 नाही झाले 72. जबरदस्त स्पीड झाली ना. ए डोंट मूव्ह या. डोंट मूव्ह दिस. थांबा 2 मिनिटं थांबा. खाली घ्या तुम्ही खाली. मी काहीच नाही करत आहे. तुम्ही फक्त डाऊन करा डाऊन करा खाली. क्या बात आहे. लो बॅटरी त्याच्यावर हलतंय ना ते. लो बॅटरी RTH आला. पण तू असं कोण करत असता.
लो बॅटरी आर्टिस्ट होतो ते बघ लो बॅटरी मी म्हणते 70% 72% दाखवतो 70. ॲक्च्युली सर फ्लाय करत होते पण त्यांचे जे फ्रेंड आहे ना तर त्यांच्याकडून काहीतरी आय थिंक रिमोट बंद का काहीतरी इश्यू झाला तर ते रिटर्न टू होमची प्रोसेस केली ना तर ते डायरेक्ट त्या ठिकाणी आलं त्या लोकेशनला आणि ते खूपच इन्सिडेंट सारखा सीन झाला. फ्लाईट एकदम प्रॉपर झाली सगळ्या गोष्टी आणि मी तुम्हाला इकडचा एक स्पेस दाखवतो आणि आत्ताची रिसेंटची जी जागा आहे सरांनी जी केलेली चेंजेस ती दाखवतो. मस्त मासे फिश 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 आणि डेकोरेशन बघा. हे बघा छोटी छोटी मासे दिसतील तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय दाखवतो. इकडे जास्त आहे जबरदस्त. ॲक्च्युली हे जे होतं ना हे आधी इथे होतं या लोकेशनला सरांनी इथून शिफ्ट करून इथे केलं आणि ते मी आधी मस्त इथं टेंट वगैरे लावून आहे ना मस्त टाईम स्पेंड केला आणि इकडं डायरेक्ट असा व्ह्यू दिसतो मॉर्निंगला एकदम क्लास. झालं आहे सगळ्या FPV फ्लाय वगैरे करून आता थोडासा रिलॅक्स हो. मी झालो आहे रेडी तर आता आपण जाऊया. ओके तर निघूया पुढे. आपण त्या मंदिराच्या साईडने आलेलो आहे आणि ॲक्च्युली इथं नाही की नदी वाहते या ठिकाणी पण आता उन्हाळा स्टार्ट झाला असल्यामुळे ही नदी वाहताना आता पत्ता जे पाणी साठलेलं आहे तेच आहे इथे पण अजून खाली पण आहे. इकडे सापाची कात आहे ॲक्च्युअलमध्ये हां कात सोडलेली इथं पण आहे बघा सापाची कात. मग काय करतोय यावेळेस तिथे मासे आधी पकडले का? दरवर्षी पकडतो. काय करतो ते मासे पकडतो? खायचे का? हे कोणते मासे आहेत पण गप्पी का की दुसरे माशांचं नाव नाही माहिती मग तुला आता मासे पकडवायला? झालं इकडचा व्ह्यू बघून आता आपण वरती जाऊ. वरती जाऊन त्याच्यानंतर मग आपण शांबाला मेन लोकेशनला आणि तिथून निघू पुण्याला. बस मजा होऊन गेली. मेन लोकेशनला बी घेतलं
इकडचे जे काही विंडोज त्यांचे फोटोज काढून मग मी तुम्हाला शेअर करतो. चला आता आपण निघूया शंभराला जाऊन बॅग पॅक करू आणि निघू पुढे पुणेला. त्यांना इथं आम्हाला माकड दिसले बघा रस्त्यावरून जात असताना. हे बघा अजून एक बघा आहे की इथं बघा. इथं पूर्ण फॅमिलीच आहे ना त्यांची. काहीतरी घेऊन चालले कैरी का काहीतरी वाटतं ते. झालंय सगळं फिरून. आता मी जस्ट आलो बाहेरचे. मला एन्जॉय करायचं होतं म्हणजे जस्ट मला बघायचं ते लोकेशन राहून. मला काही जास्त क्लिपा घेता नाही आले कारण की ॲक्च्युली मी ड्रायव्हिंग करत होतो. तर आलो जस्ट फिरून. भारी वाटतं आहे. आता जस्ट जेवणाचा टायमिंग होईल त्यांचा. ॲक्च्युली अजून जेवणाला वेळ आहे तर मी आता जाऊन म्हणजे ॲक्च्युली मी थकलो पण आहे आणि फेस वॉश पण करायचं आहे मला. तर मी सगळ्यात आधी जातो रूमला फ्रेश होऊन आपण जेवणाच्या वेळेस भेटूया. 75 years later. झालं आहे सगळं ओके रेडी. आता जेवणाची वेळ झालेली. आता सगळे जमलेले आहेत आणि सगळ्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे. तर मी पण त्यांना कंपनी पिण्याची नाही बसून गप्पा मारायच्या आणि आपण पण त्यांच्यासोबत एन्जॉय करायचा. गप्पा ऐकायच्या काय गप्पा होतात. चला तर मग बघूया. 1 2 3 पलट. माहोल बघा माहोल. नमस्कार मॅडम. मामा पुढे तुम्हाला असं वाटतं की मामा आणि हो जेवणाची वेळ झाली. आता जेवण घेऊया. जेवणामध्ये आहे बिर्याणी व्हेजिटेबल्स और ये रहा नॉन वेज में रहा बिरयानी. 1 2 3 स्टार्ट. असं ठेवून जातो. आपल्यासोबत आहे सागर दादा. काय आता व्हेज घेतलेलं आहे पण आम्हाला काय पार्टी देत नाही सोबत. ते पार्टी देऊ ना कधी. अभी तो पार्टी शुरू हुई. अभी तो पार्टी सुरू होईल. रायता का बरं वाटत नाही तुम्हाला. कशाचा त्रास होतो तरी रायता घेता का. सर्दी को सर्दी मारे. अप्पू सर नाही नॉनव्हेज येतो. व्हेज काय म्हणता बोला. पीस घेताय का फक्त. काय पीस घेताय का फक्त. नाही व्हेज आहे. असं आहे. व्हेजमध्ये पीस नसतं का. आहे ना हे काय ते हे बटाटा आहे फ्लॉवर आहे. हिचं आमचीचं पण दिलं आहे प्लेन बटाटा सेमच आहे तुमचं. सगळ्यात आमचे 2 पीस येतात तुमच्या ते येतात. फायनली झालं आहे जेवण. आता करून झालं. बडीशॉप खाऊन झाली. अजून पण यांचं सगळ्यांचं जेवण वगैरे चालू आहे. पण आता सगळ्यांना टाटा करून आपण आता जाणार जेवण करायला. जेवण करायला नाही यार. सगळ्यांना टाटा करून आपण जाणार आता झोपायला मस्त. कारण की आता रात्रीचे वाजले 10:15. ॲक्च्युली जेवण करून मी गप्पा मारायला बसलो. नंतर म्हटलं यार मी ते रेकॉर्ड केलं नाही. चलो आता झोपूया कारण की उद्या मला जायचं आहे पुण्याला कामशेतवरून. दुपारी जेवण वगैरे करून येईल. नंतर पुण्याला गेल्यावरती मित्रांना नाही भेटणार. नयनला कल्पेशला मजा करू धिंगाणा मस्त काहीतरी प्लॅन करू. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. माझा कामशेतला आता आहे 2रा दिवस. आता सगळ्यात पहिले मॉर्निंगची चहा घ्यायची मला आणि त्याच्यानंतर लेक व्ह्यू दाखवणार आहे मी तुम्हाला. ते चहा घेऊ लेक व्ह्यू आणि मग एन्जॉय. आणि तिकडचा पॉसिबल झाला
टाइमलॅप्स झाला तर ठीक, नाही तर व्ह्यूचे शॉर्ट घेईल मी. आणि मासे पण आहे. जस्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग ब्रदर. आता आपली चहा आणि पार्लेजी लहानपणीची आठवण. ॲक्च्युली इकडच्या चहामध्ये ना शुगर नसते, कारण की ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टींचा विचार करून बनवतात. कोणाला शुगर फ्री आवडते तर मग त्यांच्यासाठी स्पेशल बनवण्यापेक्षा सगळ्यांसाठीच, आणि शुगर तर नकोच घ्यायला पाहिजे म्हणून त्या गोष्टींचा विचार करतात ते. आता इथून असं येतं, इथून आता कठीण आहे पकडून सोबत आहे, तरी बी ट्राय करू आपण. फायनली मी उतरलो इथून, कारण की कठीण जागा होती. आता इथून पहिले खाली जाऊ, आणि इकडून जर व्ह्यू बघायचा असेल तर कसा दिसतो ते बघा. आणि या इथून खालून टॉपचा बघायचं तिथे मस्त. आवाज बघा, आवाज, ॲम्बियन्स साऊंड. आता दिसतील तुम्हाला मासे बघा. आता मासे दिसतील इथे बघा. दिसत आहे इथे बघा. क्या बात आहे. इथे मासे डायरेक्ट पायाचे इथे येत आहे. चहा आपण देऊन दिली मी थोडीशी त्यांना. पण इथे मजा मस्त आहे. त्या एकदम शांतता वाटते. मला आता कामाचा जरासा पण काही लोड वाटला नाही. ॲक्च्युली बाकीचे तर कामं आहेत, पण यार काही थोडा वेळ तर आपण स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे. इथे आल्यानंतर ना मला त्या गोष्टी आठवतात, आणि त्याच्यानंतर आहे ना पुढे काय करायचं त्या गोष्टींचा ना आयडिया येते. कारण की काल मी रात्री पण त्या गोष्टींचा विचार केला, नोट केलं मी बाकीच्या गोष्टी, की पुढे काय करायचं आहे माझ्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये. आणि मी इन्स्पायर होतो इथे आल्यानंतर. आणि तसं तर मला सचिन सर आहेत गाईड करणारे, पण इकडून अजून ऊर्जा भेटून जाते सरांकडून. चला तिकडे चला. इकडे इकडे इथे तर ऑलरेडी आहेत. दाखवतो आता तुम्हाला व्ह्यू. ही पार्लेची बिस्किट आता टाकतोय बघा. गुदगुली होती रे. निस्ता कहर केला वाला का त्यांनी. इतके स्पीड मध्ये चाला ना, पाय गुदगुली होती. खलास. पूर्ण विषय मिटवून दिला त्यांनी. काय पाहिला ना कसं आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा, आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या अशा कंटेंटसाठी. पुरे कोणी म्हणत असताना मासे पकडायला किती मजा आहे. मजा मला मासे नाही पकडतायत. ते मासेच पकडून घेतले असते आता. मासे नाही पकडत ते, जाळी बिळ टाकून पकडतात.
आता आपला चहाचा कप घ्या आणि आपल्या रूममध्ये फ्रेश होऊन आता ॲक्च्युली पुण्याला निघायचं आहे. मित्रांकडे जायचं आपल्याला. आलं ते बी वाट पाहत असतील. त्यांना बोललो होतो पहाटे जाऊ दे. इथून तर सगळ्यात पहिलं आता हे इथं आले ना तर 1 आठवड्याचा प्लॅन तर करूनच येतो. मॅक्स पण चालेल, मिनिमम पण चालेल, कारण की एकांत राहण्याची सवय नसते. तर त्याच्यामुळे हां तुम्हाला इकडे यायचं असेल, हा नाही यार मी तर ते बोललो नाही, इकडे यायचं असेल तर मी इकडची डिटेल्स टाकून ठेवेल. तुम्ही कधी येत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा एरिया कसा वाटला ते पण सांगा. लोकेशन इकडची सगळ्यात बेस्ट गोष्ट काय होती, व्ह्यू वाईज, लोकेशन वाईज, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आता मस्त कार्यक्रम चालू आहे सगळ्यांचाच. शोक चाललाय असं वाटतं. त्याला बघून लोकांना शोक व्हायचा. फायनली आता निघायची तयारी झाली आहे माझी. आता इथून जाणार आहे मी डायरेक्ट पुण्याला. कल्पेचे त्या मित्रांच्या त्या रूमवरती. तुम्ही रूम पाहिजे असेल प्रॉपर रूम, व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी. चलो आता निघूयात पुढे. सर फॅन करायचं बंद करायचं विसरून गेलो सर मी. ओके डन. ॲक्च्युली ते एका डेस्टिनेशन शूट होतं आहे त्या ठिकाणी, तर त्यांची तयारी चालू होती. तिथेच बसलेलो होतो गप्पा मारत त्यांच्याशी. ते शूट करायला एक नंबर मजा येईल. आता बघा सगळ्यांना भेटून घेईल नंतर लगेच निघेल फास्ट. दुपारचे वाजले 2 आणि 2 वाजता इथून पुण्याला हायवेनं जायचं मला खूपच जास्त ऊन लागेल. तर बघूया. थँक्यू सो मच कुणाला. चला सर बाय बाय बाय. चालेल सर थँक्यू सो मच. लवकर ये परत. हां आता आपण सगळ्यात पहिले तिथं भेटूया. जर तुम्ही आले तर मला फोन करा. मी सरांचे इथं ते पॉडकास्टचं बघू आपण. हां तिथं जर मस्त झालं तर आपण अजून काहीतरी प्लॅन करू. मग मला यायला टेन्शन नाही राहणार. मी काहीतरी माझ्याकडे काम असेल. चला आपण आता निघूयात पुण्यासाठी. सरांनाच भेटायचं राहिलं सर आता मला कुठे भेटायचं. चला तर मग आता भेटूया डायरेक्ट पुण्याला. बाय बाय.